भोर तालुक्यात पडत असणाऱ्या पावसानं आता उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामांना जे आहे तो वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी शेतकरी जे आहेत ते पेरणीच्या कामात व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत। मी सध्या अशा ठिकाणी आलेलो आहे। चेतन जाधव या शेतकऱ्याचं हे शेत आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर आधुनिक पद्धतीच्या साह्याने आधुनिक शेतीच्या आधुनिक पेरणी जी आहे ती या ठिकाणी मशीनच्या साह्याने केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ट्रॅक्टरच्या साह्याने या ठिकाणी पाहिलं तर जे यंत्र आहे त्या यंत्राच्या साह्यानं ही पेरणी जी आहे ती केलेली सुरू असलेली पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला बघितलं तर जी फवारणी आहे खतांची ती सुद्धा या ठिकाणी आधुनिक पद्धतीने सुरू असल्याचं दिसतंय। खरं तर गेल्या काही दिवस पाहिलं तर बोरमध्ये मुसळधार पाऊस पडत होता आणि या पावसाने गेल्या 2 दिवसापासून उघडीप दिलेली आहे। त्यामुळं या शेताच्या जमिनीने जो आहे तो वापसा पकडलेला आहे आणि शेतजमिनीने वापसा पकडल्यामुळे अशा प्रकारची शेतकऱ्यांची लगबग जी आहे ती पेरणीची सुरू असल्याचं पाहायला मिळते। काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साह्याने ही पेरणी जी आहे ती केली जाते, तर काही ठिकाणी वेळेची बचत होत असल्याने अशा प्रकारे आधुनिक यंत्राच्या साह्यानं ही संपूर्ण पेरणी जी आहे ती सुरू असल्याचं दिसते। खरं तर खरीपाची पेरणी ही जून महिन्यात होत असते, मात्र यंदा पाऊस लांबल्याने खरं तर ही पेरणी होऊ शकली नाही। अल निनोच्या प्रभावामुळे जुलैमध्ये पाऊस सुरू झाला आणि जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस पाहायला मिळाला आणि या पावसामुळं या शेतकऱ्यांची पेरणी जी आहे ती रखडलेली होती। आता पाहिलं तर पाऊस उघडल्यानंतर या पेरणीला अशा पद्धतीने सुरुवात जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि संपूर्ण तालुक्यात अशा प्रकारे शेतकरी जे आहेत ते या पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन किरण आंबेकेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।